राम राम मंडळी, जय खानदेश. तर काल श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मुक्काम करून आज आपण निघालो आहे तुळजापूरला श्री भवानी मातेचं दर्शन घ्यायला. तरी अक्कलकोट ते सोलापूर 40 किलोमीटर आणि सोलापूर ते तुळजापूर हे 45 किलोमीटरचं अंतर आहे. तर चला जाऊयात तुळजापूरला. तर चला आपण पोचलो आता तुळजापूरला. तुळजापुरात आल्यानंतर मंदिराच्या शेजारीच खूप मोठी अशी जागा आहे गाडी पार्क करण्यासाठी. तर तुम्ही सरळ इकडे येऊन गाडी पार्क करू शकता. तर चला आता जाऊयात दर्शन घ्यायला. तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराजवळ. या ठिकाणी तुम्ही मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराजवळ आल्या तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे असे पुजारी उभे दिसतील. पुजारी जवळून तुम्हाला म्हणतील की तुमचं लवकर दर्शन करतो, एक 15-20 मिनटात दर्शन होईल म्हणून. तर तुम्हाला पुजाऱ्यासोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून जे काही ताट असणार आहे ते तुम्हाला आधी घ्यावं लागणार आहे. ताटाची पण वेगवेगळी किंमत आहे. जसं त्यामध्ये वस्तू असेल तशी तुम्हाला ताटाची किंमत लागेल. परत त्यासोबत तुम्हाला 200 रुपयाची पास पण घ्यायची असते. एका व्यक्तीसाठी 200 रुपये, असे 200 रुपये आणि प्लस पुजाऱ्याचे चार्जेस देऊन तुम्ही लवकर दर्शन घेऊ शकतात. आणि अजून यांच्यासोबत जाण्याचा एक फायदा म्हणजे की तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरूनच मातेचं दर्शन घेऊ शकतात. मंदिराचं जो गाभारा आहे, ज्याचं जे मेन दरवाजा आहे गाभाऱ्याचे, त्याच्या बाहेर उभं राहून तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि जर तुम्ही फ्री लाईनमध्ये असाल तर तुम्हाला त्यापेक्षा आणि थोडं मागे उभं राहून दर्शन घ्यावं लागतं. तर तुम्हाला हे बाकी सर्व झंझट नको असेल तर तुम्ही फ्री लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेऊ शकता. दर्शन घेऊन झालं आहे आता. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि बाय बाय. बट असले परत एकदा राम राम आणि जय खानदेश.